लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट बघितलेला आहे? रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. रिफ्लेक्शन म्हणजे काय सांगा बरं? व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह? व्हेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू medium reaches the interface between the two medias, then what happens? The wave moves in backward direction. It is called as the reflection of wave. रिफ्लेक्शन मध्ये आपण दोन वेव्हचं रिफ्लेक्शन बघितलेलं आहे. टेक्स्टबुक ओपन ठेवायचे नाहीत. ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ह या दोन वेव्हचे आपण रिफ्लेक्शन बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये रेअरर टू डेन्सर मीडियम आणि डेन्सर टू रेअरर, म्हणजे जर वेव्ह डेन्सर मीडियममधून रिफ्लेक्ट झाली किंवा रेअरर मीडियमवरून रिफ्लेक्ट झाली तर काय होतं हे आपण बघितलेलं आहे. मला सांगा, ट्रान्सफरचं सोपं आहे. ट्रान्सफर्समध्ये मी काय सांगितलं होतं? जर रेअरर टू डेन्सर गेली तर क्रेस्ट जे आहे जर ते रीच झालं तर अपवर्ड फोर्स एक्झर्ट होणार आहे आणि ती वॉल जी असते पुढची ती इक्वल अँड अपोजिट फोर्स एक्झर्ट करेल. म्हणजे अपवर्ड फोर्स वेव्हनी एक्झर्ट केलेला आहे ना, तर वॉल काय करेल? उलटं, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट करेल. म्हणजे क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ. जर ट्रफ रीच झाला तर डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट होईल आणि वॉल रिटर्न करेल कोणतं? अपवर्ड फोर्स. म्हणजे क्रेस्टचं ट्रफ होईल, ट्रफचं क्रेस्ट होईल. पण त्यानंतर जर डेन्सर टू रेअरर असेल तर रेअरर मीडियमला रीच झाल्यानंतर तिथं तुम्हाला एक्झाम्पल काय सांगितलं होतं? स्ट्रिंगला पुढे काय कनेक्ट केलेली आहे? रिंग कनेक्ट केलेली आहे, बरोबर. रिंगला जर स्ट्रिंग कनेक्ट केली आणि त्या स्ट्रिंगला आपण जर्क दिला आणि क्रेस्ट सपोज रिंगच्या इथे रीच झालं तर ती रिंग कशावर स्लाईड होणार आहे? वर, त्या रॉडवर स्लाईड होणार आहे. म्हणजे काय? ती सगळ्या पार्टिकल्सला वर घेऊन जाणार आहे आणि येताना सगळे पार्टिकल्स वरून खाली येणार आहेत परत. म्हणजे क्रेस्ट काय म्हणून रिफ्लेक्ट होणार? क्रेस्ट म्हणूनच रिफ्लेक्ट होणार आणि ट्रफसुद्धा ट्रफ म्हणूनच रिफ्लेक्ट होणार आहे. कुठं? रेअरर मीडियममध्ये. ओके. त्यानंतर लॉन्जिट्यूडनल वेव्हजमध्ये जर कॉम्प्रेशन रीच झालं डेन्सर मीडियमला, बरोबर, तर कॉम्प्रेशन म्हणजे काय असतं? हाय प्रेशर असतं. हाय प्रेशर जर डेन्सर मीडियमला रीच झालं, हाय प्रेशर कुणी एक्झर्ट केलं? रेअरर मीडियमनी, बरोबर. रेअरर मीडियमनी काय केलं? हाय प्रेशर डेन्सर मीडियमवर एक्झर्ट केलं. पण रेअरर मीडियमकडे तेवढी एनर्जी नाही आहे की डेन्सर मीडियमला तो कॉम्प्रेस करू शकेल, बरोबर. मग डेन्सर मीडियम स्वतः कॉम्प्रेस होत नाही तर उलटं काय करतं? रेअरर मीडियमलाच काय करतं? कॉम्प्रेस करतं आणि त्यामुळे कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट होताना परत कॉम्प्रेशन म्हणूनच रिफ्लेक्ट होतं. ओके. आणि याच्या उलटं ज्यावेळेस ते कोणत्या मीडियमवरून रिफ्लेक्ट होणार आहे? रेअरर मीडियमवरून. डेन्सरमधून ट्रॅव्हल झालं कॉम्प्रेशन, रीच कोणाला झालं? रेअरर मीडियमला रीच झालं की इथे काय होतं? डेन्सरचं जर कॉम्प्रेशन रेअररमध्ये रीच झालं तर डेन्सरकडून हाय प्रेशर कोणावर एक्झर्ट होणार? रेअरर मीडियमवर. आणि डेन्सरची एनर्जी जास्त आहे आणि त्याच्यामुळं रेअरर मीडियमचे पार्टिकल्स काय होतील? कॉम्प्रेस होतील, बरोबर. आणि रेअरर मीडियममध्ये कॉम्प्रेशनचे प्रोड्यूस झालं ते पुढे पास होणार. पुढे पास झालं की मागे राहतं कोण राहतं? रेअर फॅक्शन राहतं आणि ते काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे. इथे मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं, दोन स्पियर्सचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं जे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे पण लक्षात ठेवा म्हणून सांगितलेलं. तिथं एक मोठा स्पियर आपण घेतलेला असतो, एक छोटा स्पियर घेतलेला असतो. दोन स्ट्रिंगला आपण कनेक्ट केलेले असतात. जर तुम्ही मोठा स्पियर काय केला? डिस्प्लेस केला आणि कोणाकडे सोडला? छोट्या स्पियरकडे, तर काय होतं? मोठा स्पियर छोट्या स्पियरला घेऊन पुढे जातो आणि दोघं मिळून एकसाथ ऑसिलेशनमध्ये जातात. म्हणजेच काय? डेन्सर मीडियम जर कुणाकडे गेलं? रेअरर मीडियमकडे, तर काय होणार आहे? फेज चेंज होणार नाही, बरोबर. दोघं सेम फेजमध्ये राहणार. आणि जर रेअरर टू डेन्सर मोशन झालं म्हणजे छोटा स्पियर जर मोठ्या स्पियरकडे गेला तर काय होतो? छोटा स्पियर मोठ्या स्पियरला जाऊन धडकतो आणि मोठ्या स्पियरला काय होतो? तो सोबत घेऊन जातो का पुढं? नाही, त्याच्यावरून रिफ्लेक्ट होऊन परत मागे जातो. म्हणजे रेअरर टू डेन्सर गेला तर स्वतः इथे जाऊन धडकणार आणि परत रिटर्न फिरणार आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणार. म्हणजे फेज चेंज कितीचा होणार? पाय रेडियनचा होणार आहे. ओके. आता रिफ्लेक्शन हा पॉईंट झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला? सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. तुम्हाला फिजिक्स 2 मध्ये पहिला टॉपिक कोणता आहे सांगा? वेव्ह ऑप्टिक्स आहे ना, त्याच्यामध्ये इंटरफेरन्स रिफ्रॅक्शन आहे की नाही? इंटरफेरन्समध्ये तुम्हाला सुपरपोजिशन झालं असेल, बरोबर. दोन टाईप असतात इंटरफेरन्सचे. कोणते असतात?
कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असतात ना, ते आपल्याला इथं बघायचे आहेत. हां, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज म्हणजे काय असतं सांगा मला. सुपरपोजिशनचा अर्थ काय काय होतं. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय सांगा मला. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय. क्रेस्टला क्रेस्ट कंबाईन होतं, ट्रफला ट्रफ कंबाईन होतं आणि रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड वाढतं. बरोबर. कंबाईन होतं म्हणजेच काय होतात तर दोन वेव्ह एकत्र येतात आणि सुपर इम्पोज होतात. बरोबर. म्हणजे सुपरपोजिशन म्हणजे काय तर दोन वेव्स काय झाल्या एकत्र आल्या आणि त्याच्यामुळं रिझल्टंट एक वेव्ह तयार झाली. हे जे आहे याला आपण काय म्हणतो सुपरपोजिशन असं म्हणतो. बघा सपोज आपल्याला एखादं आहे ना म्युझिक ऐकायचं आहे. म्युझिक म्युझिक ऐकायचं असेल तर तुम्ही समजा मोबाईलवर लावून ठेवलं म्युझिक एखादं आणि ते ऐकताय, तर ते म्युझिक ऐकताना बाकीचा जो बॅकग्राऊंडचा साऊंड आहे म्हणजे काय या फॅनचा आवाज आहे, बाकी कुठले आवाज असतील, गाड्यांचे आवाज असतील, ते तुम्ही निग्लेक्ट करू शकता का. नाही करू शकत. बरोबर. म्हणजे तुम्ही जर मोबाईलवर गाणी लावून ठेवली आहेत तर ते बाकीचे आवाजसुद्धा तुम्हाला ऐकायला येणार आहेत. बरोबर ना. आता याच्यावर आपण काय करू शकतो हेडफोन घालायचं आणि ऐकत बसायचं. बरोबर. हेडफोन घालून जरी तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला कोणी आवाज दिला तरी तुम्हाला तो ऐकायला येतो ना. बाजूला कोण काय बोलते ते थोडं थोडं ऐकायला येतं. बरोबर की नाही. म्हणजे आपण एखादं म्युझिक ऐकताना एखादा साऊंड ऐकत असताना बॅकग्राऊंडचे बाकीचे जे साऊंड आहेत ते पूर्णपणे निग्लेक्ट करू शकत नाही. म्हणजे आपल्याला एक साऊंड ऐकत असताना दुसरा साऊंडसुद्धा ऐकायला येतोय. बरोबर की नाही. म्हणजे इथे किती साऊंड वेव्ज असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त साऊंड वेव्ज असणार आहेत. बरोबर की नाही. म्हणजे काय होतं तर ज्या वेळेस साऊंड ही कसली वेव आहे सांगा मला. प्रोग्रेसिव्ह वेव आहे. म्हणजेच कोणती ती लॉन्जिट्यूडनल वेव आहे. आता एखादी साऊंड वेव ज्यावेळेस मीडियममधनं पास होतीये तर त्यावेळेस दुसरी साऊंड वेव येणार नाही असं होईल का. नाही होणार ना. म्हणजे एक साऊंड वेव मीडियममधनं पास होत असताना ॲट द सेम टाईम दुसरा साऊंडसुद्धा पास होतोय. जसं आत्ता इकडं बोलतायत आहे की नाही. सेकंड लास्ट बेंच मी बोलतीये, एक साऊंड वेव पास होतीये, तिकडं तू बोलतोयस, ती साऊंड वेव पास होतीये, दोन साऊंड काय झाले मिक्स झाले. बघा. म्हणजे एक साऊंड पास होत असताना मीडियममध्ये ॲट द सेम टाईम दुसरा साऊंड पण पास होतोय. जसा हा फॅनचा आवाज तो पण पास होतोय. बरोबर. मग आता इथे काय होतं तर अशा प्रकारे माझ्या साऊंडमुळे इथं असणारे जे पार्टिकल्स आहेत सराउंडिंगमध्ये त्यांचे काय प्रोड्यूस होणार आहेत, व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होणार आहेत. म्हणजे ते पार्टिकल कोणत्या मोशनमध्ये जाणार आहेत, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जाणार आहेत. बरोबर. प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये कोणते असतात मोशन, सिम्पल हार्मोनिक मोशन असतं ना पार्टिकलचं. म्हणजे माझ्या साऊंडमुळे काय झालं, इथं असणारे पार्टिकल कशामध्ये गेले, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये गेले. ओके. आता दुसरी साऊंड वेव ॲट द सेम टाईम पास होते याच पॅसेजमध्ये, तर हे पार्टिकल्स त्या साऊंड वेवमुळे सुद्धा कशामध्ये जाणार आहेत, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जाणार आहेत. म्हणजे ॲट द सेम टाईम जर दोन वेव्ज एकत्र आल्या तर ते जे पार्टिकल्स आहेत ते दोन वेव्जमुळे सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये गेले. म्हणजे दोन टाईपचे सिम्पल हार्मोनिक मोशन त्यांनी परफॉर्म केले. बरोबर. मग आता इथे झालं काय तर त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती होणार हे डिपेंड कुणावर असणार आहे तर पहिली वेव जी आहे तिची डिस्प्लेसमेंट, दुसरी वेव जी आहे तिची डिस्प्लेसमेंट आणि दोघांची काय होणार व्हेक्टर सम. कसली सम होणार आहे, व्हेक्टर सम. इथे व्हेक्टर सम का घेतो आपण कारण डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही डिपेंड कुणावर आहे, दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम घ्या मग त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज मीडियममधून पास होत आहेत आणि त्या वेव्ज एका पॉईंटला जर एकत्र आल्या तर काय होतं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इथं प्रोड्यूस होणार. आणि ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे तर या दोन वेव्हच्या व्हेक्टर समची व्हेक्टर डिस्प्लेसमेंटची काय घ्यायची, व्हेक्टर सम घ्यायची आहे. म्हणजे डेफिनिशन काय होणार, व्हेन टू ऑर मोर वेव्स पासिंग थ्रू मीडियम किंवा ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली, अराईव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली, देन resultant displacement at that point is equal to vector sum of displacements of two or more waves. समजलं सगळ्यांना, मीनिंग कळलं का, काय सांगा बरं. व्हेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम अराईव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली.
इथं एक सांगायचं राहिलं अजून, अराइव्ह ॲट द पॉईंट सायमल्टेनियसली देन ईच वेव प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. प्रत्येक वेव स्वतःची काय प्रोड्यूस करते, स्वतःची ओन डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते त्या पॉईंटला. म्हणजे त्या वेवला काय वाटतं की आपण एकटंच आहे ह्या मीडियममध्ये, दुसरं कोणी नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेव स्वतःची तिथं प्रेझेन्स दाखवणार आहे, बरोबर, स्वतःची डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटला प्रोड्यूस करणार आहे. ती अशी बिहेव होणार, अशी ट्रॅव्हल होणार की आपण एकटंच चाललो याच्यातनं. आलं लक्षात? त्याच्यामुळं ती स्वतःची डिस्प्लेसमेंट तिथे प्रोड्यूस करणार आहे आणि मग त्या पॉईंटची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे या सगळ्यांची वेक्टर सम. ओके, आता सांगा स्टेटमेंट आहे हा प्रश्न विचारला जातो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. काय स्टेटमेंट आहे? व्हेन 2 or more waves traveling through medium arrive at a point simultaneously, then each wave produces its own displacement and resultant displacement at that point is equal to vector sum of displacements due to all waves. समजलं सगळ्यांना? हे आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. लिहिता येईल ना, कधी पण विचारलं तरी मिनिंगफुली लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये या सुपरपोजिशनमुळे वेवच्या शेपमध्ये, वेवच्या नेचरमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा दोन वेव्ज सुपरइम्पोज होतात, सुपरइम्पोज झाल्यानंतर परत त्या आपापल्या मार्गाला जातात. बघा, इकडनं एक वेव आली, इकडनं एक वेव आली, दोन्ही काय झाल्या, सुपरइम्पोज झाल्या. इथं सुपरइम्पोज झाल्यानंतर त्या तशाच राहत नाहीत, काय होणार आहेत, पुढे परत पास होणार आहेत. सुपरइम्पोज झाल्यानंतर त्यांचं जे नेचर असेल, त्यांचं जो शेप असेल तो बदलणार नाही. ओरिजिनल शेप, ओरिजिनल नेचर जे होतं ना ते ॲज इट इज राहील, त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही आहे. म्हणजे आफ्टर द सुपरपोजिशन ऑफ वेव्स देर इज नो चेंज इन द नेचर अँड शेप ऑफ द वेव्स. कळालं सगळ्यांना? त्यानंतर हे सुपरपोजिशनचं जे प्रिन्सिपल आहे हे कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, तर लाईट वेव्हसाठी ॲप्लिकेबल आहे, साऊंड वेव्हसाठी ॲप्लिकेबल आहे, स्ट्रिंगवर ज्या वेव्स प्रोड्यूस होतात स्ट्रिंग प्लग केल्यानंतर त्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ वेव्स. समजलं सगळ्यांना? तर आता याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय हे बघायचं आहे. बघा, फर्स्ट आपण असं म्हणूयात, superposition of two waves, superposition of two waves having same amplitude and same phase moving towards each other, moving towards each other. बघा, फर्स्ट काय सांगितलंय, सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेज. दोन वेव्स आहेत, त्यांचं ॲम्प्लिट्यूड सेम आहे, फेज सेम आहे आणि अशा टाईपच्या दोन वेव एकमेकांकडे येत आहेत टुवर्ड्स इच अदर. तर याच्यामध्ये बघा, सपोज एक वेव आहे, तिचा इकडं क्रेस्ट आहे, सेम फेज म्हणजे इकडं क्रेस्ट असेल तर तिकडं पण काय असणार, क्रेस्ट असेल. ओके, तर आता दोन वेव्स अशा प्रकारे मूव्ह होत आहेत. नीट लक्ष द्यायचं आहे. टाईम पहिल्यांदा घ्यायचा आहे 0 सेकंड. ओके, ही वेव्ह जी आहे इकडं चाललेली आहे, ही वेव्ह जी आहे ही इकडं चाललेली आहे. त्यानंतर टाईम झाला सपोज 1 सेकंड. तर या ज्या वेव्स आहेत त्या थोड्याशा एकमेकांच्या जवळ आलेल्या आहेत. आता त्यानंतर टाईम टी इक्वल टू असेल 2 सेकंड. बघा, अशा प्रकारे या वेव्स पुढं क्रेस्ट त्यांचे कंबाईन होतील. त्यानंतर टाईम टी इक्वल टू 3 सेकंडला या दोन्ही क्रेस्टचं मिळून एक कंबाईन क्रेस्ट तयार होईल. बरोबर का? याचं ॲम्प्लिट्यूड किती असेल, ए, याचं ॲम्प्लिट्यूड किती असेल, ए, आणि याचं ॲम्प्लिट्यूड 2a असेल. बरोबर की नाही? त्यानंतर टी इक्वल टू 4 सेकंड. टी इक्वल टू 4 सेकंडला परत हीच डायग्राम इथं रिपीट होणार. ते परत काय होणार आहेत, अशा प्रकारे सेपरेट. इथं काय झाले, मर्ज झाले ना, बरोबर. त्यानंतर आता काय होणार, ह्याची डायरेक्शन चेंज होणार, ही इकडे पास होणार आणि ही इकडे पास होणार. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट काय होणार, टी इक्वल टू 5 सेकंडला
हे असं होणार ना, म्हणजेच काय डायरेक्शनमध्ये काय झाला, चेंज झाला. ओके, आणि लास्ट t=6 सेकंदला हे जे आहे हे इथं रिपीट होईल. फक्त हे ॲरो जे असतील ते इकडे आउटवर्ड डायरेक्शनमध्ये असतील. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे समजलं सगळ्यांना. काय काय आहे सांगा. इथे फर्स्ट वेव आहे, एक वेव इकडनं येत होती, ॲट द सेम टाईम दुसरी एक वेव आहे ती इकडनं ट्रॅव्हल होते. दोन्ही कशा आहेत, सेम फेजमध्ये आहेत, मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर. त्यानंतर टाईम किती झाला, 1 सेकंद, त्या एकमेकांच्या अजून जवळ आलेल्या आहेत. टाईम =2 सेकंद झाला, तर त्या एकमेकांच्यात मर्ज व्हायला आलेल्या आहेत आता. त्यानंतर टाईम t=3 सेकंद झाला, त्या मर्ज झाल्या, बरोबर. क्रेस्ट आणि क्रेस्ट काय झाला, कंबाईन झाला. याचं ॲम्प्लिट्यूड ए होतं, याचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा ए होतं, कारण ॲम्प्लिट्यूड आपण सेम घेतलं आहे, बरोबर की नाही. सेम फेज आहे आणि सेम ॲम्प्लिट्यूड आहे, त्याच्यामुळे इथं काय झालं, याचं आणि याचं ॲम्प्लिट्यूड कंबाईन झालं. a+a, ह्याचं 2a ॲम्प्लिट्यूड, मोठं असणार आहे ॲम्प्लिट्यूड. त्यानंतर परत काय झालं, तर इकडनं येणारी ही जी वेव आहे ती इकडे ट्रॅव्हल झाली आणि ही जी वेव आहे ती पुढे गेली. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे इथं कंबाईन झाल्यानंतर ह्या दोन वेव्ज, ही इकडनं येणारी वेव इकडं गेलेली आहे, इकडनं येणारी वेव इकडं गेलेली आहे. आलं लक्षात. मग इथे मी आता काय सांगितलं की ज्यावेळेस इथं सुपरपोजिशन होतं, तर सुपरपोजिशनच्या नंतर वेवच्या नेचरमध्ये कुठलाही फरक पडत नाही. त्यानंतर वेवच्या शेपमध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यामुळं इथलं नेचर आणि इथलं नेचर वेवचं कसं असणार आहे, सेम असणार आहे. आलं लक्षात. आणि याच्या उलटा इंटरफेरन्स कोणता असेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. डिस्ट्रक्टिव्हमध्ये इकडनं येताना काय आला, क्रेस्ट आला, इकडनं येताना काय आला, ट्रफ आला. हां, आता बघा हे सगळ्यांना समजलेलं आहे ना व्यवस्थित. मला सांगा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय विचारलं तर काय सांगाल. when two waves having same amplitude and same phase are moving towards each other. आता इथं तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल ह्या वेव्स कसल्या आहेत, ट्रान्सवर्स आहेत का लॉन्जिट्यूडनल आहेत. बघा, when two transverse wave having same amplitude and same phase are moving towards each other, then crest of one wave get superimposed with crest of other and trough get combined with trough of other. So the amplitude of the resultant wave becomes maximum. बरोबर, ॲम्प्लिट्यूड काय होणार, मॅक्झिमम होणार. हे जे आहे याला काय म्हणणार आपण, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता हीच डेफिनिशन तुम्हाला लॉन्जिट्यूडनल वेव्हसाठी सांगायची असेल तर मग काय सांगणार, व्हेन टू लॉन्जिट्यूडनल वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेज आर मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर, then compression of one wave get superimposed with compression of other and rarefaction combined with rarefaction of other. So the resultant amplitude of the wave becomes maximum. This interference is called as the constructive interference. आलं लक्षात. म्हणजे ट्रान्सवर्ससाठी क्रेस्ट क्रेस्ट कंबाईन होतो, ट्रफ ट्रफ कंबाईन होतो, आणि लॉन्जिट्यूडनलसाठी कॉम्प्रेशन एकत्र येतात, रेअरफॅक्शन एकत्र येतात. आलं लक्षात सगळ्यांच्या. दोन्ही टाईपच्या डेफिनेशन इथं माहिती पाहिजेत तुम्हाला, जी विचारली जाईल ती सांगता आली पाहिजेत. ओके, तुम्हाला लॉन्जिट्यूडनलची डेफिनेशन टेक्स्टबुकमध्ये नाही आहे पण माहिती पाहिजे. कॉम्प्रेशन एकत्र येणार, रेअरफॅक्शन आणि रेअरफॅक्शन एकत्र येणार आहे. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स लक्षात आलं सगळ्यांच्या. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचा कोणता आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये ह्या स्टेटमेंटमध्ये काय चेंज होईल सांगा. ह्यात चेंज काय होणार, सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड अँड कसल्या फेजेस, डिफरंट फेजेस. म्हणजेच कसल्या असतात त्या, आउट ऑफ फेज असतात. इन फेज आणि आउट ऑफ फेज असे वर्ड यूज केले जातात. इन फेज म्हणजे सेम फेज, आउट ऑफ फेज म्हणजे डिफरंट फेजेस आहेत. ओके, तर आता याच्यामध्ये काय होणार बघा, इकडनं एक वेव्ह पास होत होती, तिचा काय गेला, इकडे क्रेस्ट गेला. ॲट द सेम टाईम इकडनं एक वेव्ह येते, तिचा इकडे काय येतो, ट्रफ येतो, आणि ते पुढे असे पास होतात. ओके, t सपोज आहे 0, तुम्ही इथं किती पण टाईम घेऊ शकताय. त्यानंतर t=1 घेतला, इथे काय झालं बघा, याचा क्रेस्ट आणि याचा ट्रफ असे इथे एकत्र आले.
त्यानंतर नेक्स्ट t=2 सेकंद, हा क्रेस्ट आणि हा ट्रफ हे काय झाले, कंबाईन झाले. ओके. आणि त्यानंतर t=3 सेकंदला हे जे आहे ना, इथं काय येणार बघा, पहिल्यांदा हा क्रेस्ट आहे, क्रेस्ट कोणाच्या जवळ गेला, ट्रफच्या जवळ. इथं काय झाले, दोन्ही कंबाईन झाले. कंबाईन झाल्यानंतर आता इकडे जाताना कोण जाणार, ट्रफ जाणार. म्हणजे इथे असणार आहे ट्रफ आणि इथे असणार आहे क्रेस्ट आणि हे पुढे असे पास होणार. ओके. मग डायरेक्शन यांच्या कशा असणार, अशा. आलं लक्षात. त्यानंतर t=4 सेकंदला इथे कोण आहे, ट्रफ आणि इकडे कोण आहे, क्रेस्ट. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे बघा, डायग्रॅम काही अवघड नाही आहेत, विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजेत. हे कितीही तुम्ही टाईम घेऊ शकता, जवळजवळ नेत चला, कितीही टाईम वाढवला तरी काय हरकत नाही. किंवा 0, 1, 2, 3, 4 एवढेच घ्यायचे, 2ला इथं कंबाईन होणार. त्या कन्स्ट्रक्टिव्हमध्ये सुद्धा जर तुम्ही असं दाखवलं तरी चालतंय. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा, इथं ॲरोज महत्त्वाचे आहेत. ॲरोज बघा कशा आहेत. पहिल्यांदा दोन्ही एकमेकांच्याकडे येतात आणि इथं काय होतात, सुपर इम्पोज होतात. सुपर इम्पोज झाल्यानंतर एकमेकांपासून अवे जातात. आलं लक्षात. आता इथं याचा क्रेस्ट आहे आणि याचा ट्रफ आहे. याचं ॲम्प्लिट्यूड किती, ए. याचं किती, -a. कंबाईन झालं, किती झालं, 0 झालं ना. म्हणजे इथं काय आली पाहिजे, अशी स्ट्रेट लाईन. बरोबर की नाही. त्याच्यामुळं हे जे दाखवतो ना आपण, हे कसं दाखवायचं, डॉटेड. कसं दाखवायचं आहे, हे डॉटेड दाखवायचं. आणि इथं काय असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. म्हणजे याचा क्रेस्ट आणि ट्रफ कंबाईन झालेला आहे, तो आपण डॉटनं दाखवला आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती झालं, 0 दाखवलेलं आहे आणि ते स्ट्रेट लाईननं दाखवलं. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे इथे काय झालं तर दोन वेव्ह या सेम ॲम्प्लिट्यूडच्या आहेत. त्यानंतर त्यांच्या फेज कशा आहेत, अपोजिट फेजेस आहेत, डिफरंट फेजेस आहेत, आउट ऑफ फेज आहेत. अशा दोन वेव्ह जर कंबाईन झाल्या तर ट्रान्सवर्स वेव्ह असेल तर एकाचा क्रेस्ट आणि दुसऱ्याचा ट्रफ कंबाईन होतो आणि त्यामुळे रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड काय होतं, मिनिमम. म्हणजे काय असतं, 0. बरोबर. आणि जर लॉन्जिट्यूडनल वेव्ह असेल तर कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन कंबाईन होईल, रेअरफॅक्शन आणि कॉम्प्रेशन कंबाईन होईल आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती होईल, मिनिमम म्हणजेच 0. याच्यावरून आपल्याला काय समजलं की एखादी वेव्ह जी आहे तिचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम म्हणजे किती असू शकतं, ±2a आणि मिनिमम किती असू शकतं, 0. आलं लक्षात सगळ्यांच्या. रिझल्टंटचं कोणत्याही वेव्हचा ॲम्प्लिट्यूड ज्यावेळेस सुपर इम्पोज होतात दोन वेव्ह, तर त्यावेळेस मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड हे किती घ्यायचं असतं, ±2a. ±2a याचा अर्थ काय, प्लस साईन कुठे, वर, मायनस कुठे, खाली. बरोबर की नाही. +2a म्हणजे वर असणार, -2a कुठे असणार, खाली असणार. जर तुम्हाला आता ह्याच्यावर काही एक्झाम्पल्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड वगैरे घ्यावं लागतंय, स्वतःच्या मनाने घ्यायचं आहे ते. तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड वेव्हचं किती असतं, ±2a आणि मिनिमम किती असतं, 0 असतं. ओके. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये कसं मिळतं ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम, आणि डिस्ट्रक्टिव्हमध्ये कसं मिळतं, मिनिमम मिळतं. सगळ्यांना हा पॉईंट समजलाय ना. काय काय बघितलं याच्यामध्ये आपण, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघितलेलं आहे आणि त्यानंतर दोन हे बघितले इंटरफेरन्सचे टाईप, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. आलं सगळ्यांच्या लक्षात. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, रिझल्टंट वेव्ह जी मिळते ना आपल्याला सुपरपोजिशन नंतर, तिचं ॲम्प्लिट्यूड कसं काढायचं. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. टू फाइंड ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह, टू फाइंड ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. दोन वेव्स सुपर इम्पोज झाल्यानंतर जी रिझल्टंट वेव्ह मिळते तिचं काय फाइंड आउट करायचं आहे, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर आता ऑसिलेशन टॉपिकमध्ये आपण एक ॲनालिटिकल मेथड टू फाइंड ॲम्प्लिट्यूड अँड फेज ऑफ रिझल्टंट असा एक क्वेश्चन बघितलेला होता. बरोबर. स्टेशनरी वेव्समध्ये सुद्धा इथे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. हे दोन्ही क्वेश्चन्स आपल्याला बघताना एकसारखे वाटू शकतात. म्हणजे मला काय सांगायचं आहे की याच्यामध्ये एकतर तुम्हाला ऑसिलेशन्समधलं ॲम्प्लिट्यूड काढायला येऊ शकतं किंवा स्टेशनरी वेव्हचं ॲम्प्लिट्यूड काढायला येऊ शकतं. ओके. हे तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं. म्हणजे जर तुम्हाला SHMचं ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे
तर ऑसिलेशनचं लिहिता आलं पाहिजे. त्याच्या जागी हे, ह्याच्या जागी ते टाकलं की हे 4 मार्काचे क्वेश्चन आहेत. बघा हा क्वेश्चन सुद्धा आहे, हा किती मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, आणि तो ऑसिलेशन्समधला जो क्वेश्चन आहे तो सुद्धा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. आणि इथे चुकून जरी आपल्याकडून ह्याचं त्याला आन्सर झालं की टोटल 4 मार्क आपले जाऊ शकतात. ओके, त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे काय करणार आहे आपण, सुपरपोजिशन होते 2 वेव्हचं, तर त्यावेळेस जी रिझल्टंट वेव्ह मिळेल तिचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. याच्यामध्ये ज्या 2 वेव्ज आपण घेणार आहे त्यांचं ॲम्प्लिट्यूड हे डिफरंट असणार आहे. बघा 2 वेव्ज आहेत, त्यांचे ॲम्प्लिट्यूड काय असतील, डिफरंट असतील. आणि दोघांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. बघा कोणत्या 2 वेव्ह कंबाईन होणार आहेत, ज्यांचं ॲम्प्लिट्यूड सेम आहे आणि फ्रिक्वेन्सी कशी आहे, डिफरंट आहे, अशा 2 वेव्ज सुपर इम्पोज होणार आहेत. ओके, तर फर्स्ट वेव्ह जी आहे तिची डिस्प्लेसमेंट आपण काय घेऊया, y1. ओके, डिस्प्लेसमेंटसाठी आपण या टॉपिकमध्ये कुठला सिम्बॉल वापरला आहे, y. आणि x हा सिम्बॉल कशासाठी यूज केला जातो, पोझिशन इंडिकेट करण्यासाठी. ओके, y1 काय असेल, फर्स्ट वेव्हची डिस्प्लेसमेंट असेल. y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी असं इक्वेशन असेल फर्स्ट वेव्हसाठीचं. सेकंड वेव्ह जी आहे तिचं इक्वेशन असेल y2 इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस 5. काय समजलं 2 वेव्हजवरून, इक्वेशन्सवरून, दोघांच्या डिस्प्लेसमेंट डिफरंट आहेत, दोघांचे ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहेत, ओमेगा दोघांसाठी सेम आहे. ओमेगा म्हणजे काय सेम आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असेल तर फ्रिक्वेन्सी पण सेम झाली ना, बरोबर की नाही, कारण ओमेगा म्हणजे काय असतं 2πn, बरोबर, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम झाली. त्यानंतर ह्याची फेज 0 इथं आत्ता, इनिशियल फेज किती याची 0, याची किती आहे 5, म्हणजे दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे, 5चा फेज डिफरन्स आहे. ओके, हे समजलं. अशा टाईपच्या 2 वेव्ज जर सुपर इम्पोज झाल्या तर रिझल्टंट वेव्ह आपल्याला काय मिळते, y मिळते. आणि ही y कशी फाइंड आउट करायची, तर y1 प्लस y2 करायचं आहे. y इज इक्वल टू काय असणार आहे, y1 प्लस y2. आता बघा y1 म्हणजे काय आहे, a1 साइन ओमेगा टी प्लस y2 काय आहे बघा, a2 साइन ओमेगा टी प्लस 5. आता a1 साइन ओमेगा टी जो आहे तो ॲज इट इज ठेवला, a2 इंटू ब्रॅकेट साइन a प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा. साइन a प्लस बी काय असतो, साइन a कॉस बी प्लस कॉस a साइन बी. म्हणजे इथे काय येणार सांगा, साइन ओमेगा टी पुढं बोला कॉस 5 प्लस कॉस ओमेगा टी साइन 5. ओके, पुढं a1 साइन ओमेगा टी प्लस a2 नी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. सांगा, a2 साइन ओमेगा टी कॉस 5 प्लस पुढे a2 कॉस ओमेगा टी साइन 5. आता याच्यामधनं दोघांच्या मधून साइन ओमेगा टी कॉमन काढायचा. काय राहील सांगा, इथं a1 प्लस इथे काय राहील a2 कॉस 5 आणि बाहेर काय येईल साइन ओमेगा टी. याच्यातून कॉस ओमेगा टी वेगळा लिहायचा राहील काय, a2 साइन 5 आणि कॉस ओमेगा टी. इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. तर आता हे जे आहे ना, हे ब्रॅकेट काय आहे, a1 प्लस a2 कॉस 5 याच्या ऐवजी अज्युम करायचं a कॉस थिटा. कळलं, काय केलं आपण, अझम्पशन घेतलेलं आहे, अज्युम a1 प्लस a2 कॉस 5 इज इक्वल टू a कॉस थिटा. त्यानंतर नेक्स्ट टर्म कोणती आहे, a2 साइन 5. a2 साइन 5 जो आहे याला काय अज्युम करायचं, तर a साइन थिटा. काय अज्युम करायचं आहे, a साइन थिटा. ओके, हे अझम्पशन इथे लक्षात राहिलं पाहिजे. a1 प्लस a2 कॉस 5 याला काय अज्युम केलेलं आहे आपण, a कॉस थिटा. आणि a2 साइन 5 ला काय अज्युम केलेलं आहे, a साइन थिटा. इक्वेशनमध्ये टाका, पुढे काय येईल सांगा, व्हॅल्यूज टाका आणि सांगा, बोला. a कॉस थिटा साइन ओमेगा टी आणि प्लस काय येईल, a साइन थिटा कॉस ओमेगा टी. बरोबर, त्यातनं a कॉमन काढा आणि हे ब्रॅकेटमध्ये टाका, कॉस थिटा साइन ओमेगा टी
प्लस साइन थिटा कॉस ओमेगा टी. हा कुणाचा फॉर्म्युला आहे? साइन ए प्लस बी, बरोबर का? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असं आलं ना इथे. म्हणजे याच्या ऐवजी आपण इथे काय लिहू शकतोय? ए साइन ब्रॅकेटमध्ये ओमेगा टी प्लस थिटा, बरोबर? ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. तर आता हे जे इक्वेशन मिळालं, हे इक्वेशन कुणाचं इक्वेशन आहे? तर रिझल्टंट वेव्हची डिस्प्लेसमेंट आहे. रिझल्टंट वेव्हची डिस्प्लेसमेंट आहे. जर हे इक्वेशन तुम्ही इथं कम्पेअर केलं तर काय लक्षात येतं आहे? ए म्हणजे काय? रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आहे, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, आणि ही सेम कुणासारखी आहे? या दोन वेव्हसारखी आहे. म्हणजे दोन वेव्ह सेम फ्रिक्वेन्सी असणाऱ्या, डिफरंट ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या, त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स फाय असणाऱ्या सुपर इम्पोज झाल्या तर रिझल्टंट वेव्ह जी मिळते तिची फ्रिक्वेन्सी ही सेम त्या दोन वेव्हसारखी असते. फ्रिक्वेन्सीमध्ये कोणताही चेंज नाही. आलं सगळ्यांच्या लक्षात? फ्रिक्वेन्सी कशी राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. त्यानंतर थिटा म्हणजे काय? फेज डिफरन्स असणार आहे, फेज असणार आहे. ए म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड. कोणाचं ॲम्प्लिट्यूड? रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड असणार आहे. ओके, तर आता आपलं काम काय? हे ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे. काय काढायचं आहे बघा की, टू फाइंड द ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. म्हणजे काय काढायचं आहे? ए काढायचं आहे. ओके, तर ए काढायचं असेल तर इथं दोन इक्वेशन्स आहेत बघा, हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. काय करायचं सांगा? कसं मिळेल आपल्याला ए त्या दोन इक्वेशन्सवरून? दोन इक्वेशन्सचा स्क्वेअर करून ॲडिशन करायची, बरोबर का? RHSला बघा की इथं ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा येईल, इथं ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा येईल. ॲडिशन केली की ए स्क्वेअर कॉमन निघेल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 येईल, बरोबर? मग त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल? ए मिळेल. कसं काढायचं बघा? इक्वेशन 1 आणि 2 काय करायचे? स्क्वेअर आणि ॲड करायचे. सांगा काय येईल? फर्स्ट A1 प्लस A2 कॉस फाय, A1 प्लस A2 कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढे A2 साइन फाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर का? आता पुढे याचा स्क्वेअर करा. काय येणार? A1 स्क्वेअर प्लस पुढे A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2A1 A2 कॉस फाय, बरोबर का? कळते ना सगळ्यांना? प्लस इथे काय येणार? A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय इज इक्वल टू ए स्क्वेअर, बरोबर? आता इथं बघा, हा A1 स्क्वेअर आहे, इथं A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय आहे, इथं A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. आता ह्या दोघांच्यातनं कॉमन काय काढायचा? A2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय राहणार? कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. म्हणजे हा A1 स्क्वेअर मी ॲज इट इज लिहिला, प्लस ही टर्म पहिल्यांदा लिहिते 2A1 A2 कॉस फाय प्लस इथून A2 स्क्वेअर आणि A2 स्क्वेअर कॉमन काढायचा, राहिला कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय आणि इज इक्वल टू आहे ए स्क्वेअर. आता A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय आणि प्लस A2 स्क्वेअर, याचं आन्सर किती आलं? 1 इज इक्वल टू काय असणार? ए स्क्वेअर. ओके, आता एचं आन्सर काय सांगा? सगळ्याला रूट टाका इकडं. ए इक्वल टू काय? अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय, बरोबर? काय असेल? ए इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय. दिस इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. समजलं? समजलं ना सगळ्यांना? आता काय काय केलं याच्यामध्ये लक्षात आलं बघा. पहिल्यापासून पहिली वेव्ह A1 साइन ओमेगा टी, दुसरी A2 साइन ओमेगा टी प्लस फाय. काय सेम आहे? फ्रिक्वेन्सी. ॲम्प्लिट्यूड कसं आहे? डिफरंट. रिझल्टंट रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे, बरोबर आपल्याला? तर त्यासाठी रिझल्टंट वेव्हची डिस्प्लेसमेंट काढली पाहिजे. डिस्प्लेसमेंट कशी काढायची? y इक्वल टू y1 प्लस y2. y1 प्लस y2 केलं, इथं पहिल्यांदा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरला, त्यानंतर साइन ओमेगा टी कॉमन काढला आपण आणि हे ब्रॅकेटमध्ये राहिलं, इथं कॉस ओमेगा टी बाहेर निघाला. ह्याच्याबद्दलचं अझम्पशन लक्षात पाहिजे. काय अझम्पशन आहे? ए कॉस थिटा.
आणि याचं अझम्पशन काय आहे? ए साईन थिटा आहे. ह्या व्हॅल्यूज इथं टाकल्यानंतर y इक्वल टू काय मिळाला? ए साईन ओमेगा टी प्लस थिटा. याच्यामधला ए इंडिकेट करतो रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड, थिटा इंडिकेट करते रिझल्टंट वेव्हची इनिशियल फेज, बरोबर का? आणि मग आपल्याला ए काढायचा आहे, तर ए कसा काढला आपण? हे दोन इक्वेशन स्क्वेअर आणि ॲड केले. एचा फॉर्म्युला काय मिळाला? रूटमध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय. आलं लक्षात? मला सांगा, तुम्हाला जर क्वेश्चन मी असा सांगितला की रिझल्टंट वेव्हची आता इनिशियल फेज काढायची आहे, थिटा काढायचं आहे, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये हे गिव्हन नाही, पण फाइंड आउट करायची आहे, MCQ आहे त्याच्यावर. थिटा कसा काढायचा? ए कसा काढला आपण? ह्या दोन इक्वेशन्सचा यूज केला. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला फेज काढायची किंवा कोणताही अँगल काढायचा आहे, तर आपण कोणत्या फॉर्ममध्ये काढतो? टॅनच्या फॉर्ममध्ये काढतो, टॅन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये, बरोबर की नाही? म्हणजे इथे सुद्धा जर तुम्हाला थिटा काढायचा असेल, रिझल्टंट वेव्हची फेज काढायची असेल, तर तुम्हाला काय काढायचं आहे? टॅन थिटा काढायचं आहे. हां, मग टॅन थिटा काढण्यासाठी काय केलं पाहिजे? इथं आपलं डोकं चाललं पाहिजे. टॅन थिटा कसा मिळेल? याला यानं डिव्हाइड करा. इक्वेशन 2ला इक्वेशन 1नं डिव्हाइड केलं, ए कॅन्सल झाला, राहिला काय? टॅन थिटा. वर काय असणार? a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. कळालं? a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. आता जर तुम्हाला पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आठवत असेल, PQ दोन वेक्टर आहेत, बरोबर? त्याच्यामध्ये आपण आर कसा काढला होता रे? आर रिझल्टंट रूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा, तोच फॉर्म्युला इथं आहे, बरोबर? फक्त PQच्या ऐवजी कोण आहे? a1 a2 आहे, बरोबर? रूटमध्ये काय आहे? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस थिटा कॉस फाय, बरोबर? सेम तसंच तिथं होतं ना, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ओके, आता मला सांगा, त्याच्यामध्ये पॅरलेलोग्राम लॉमध्ये आपण अल्फा कसा काढतो? अल्फा म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन कशी काढली जाते? टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा, बरोबर? क्यू म्हणजे सेकंड वेक्टर झाला, क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा असा फॉर्म्युला होता. इथं क्यू म्हणजे आहे a2, पी म्हणजे आहे a1, बरोबर का? तसाच आहे का बघा आता फॉर्म्युला. थिटाच्या ऐवजी फाय यूज करा. काय येणार? क्यू साइन फाय म्हणजे a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. आलं लक्षात? बघा सेम तसाच फॉर्म्युला येईल ना, a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे ह्याचं ॲन्सर ते पॅरलेलोग्रामसारखं आहे. आलं लक्षात? सांगा बरं, आता ही फेज जी आहे ना, ही तुम्हाला नाही, टेक्स्टबुकमध्ये नाही, थेरीला नाही, फेज कशी फाइंड आउट करायची आहे, पण याच्यावर MCQ असेल तर आपल्याला ॲन्सर काढता आलं पाहिजे. ओके, फेज कुणाची काढली आपण आता? रिझल्टंटची फेज काढली. रिझल्टंटची फेज इथं काय आहे? थिटा आहे. थिटा कशी काढली? फॉर्म्युला सांगा मला. टॅन इनवर्स ऑफ a2 साइन फाय डिवायडेड बाय a1 प्लस a2 कॉस फाय. इथं फाय म्हणजे काय? फेज डिफरन्स. कुणाच्यातला? दोन वेव्ह ज्या कंबाईन होतात त्यांच्यातला फेज डिफरन्स म्हणजे फाय असतो. आलं लक्षात? आणि थिटा म्हणजे काय असते? रिझल्टंटची इनिशियल फेज असते. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे ना? आता याच्या डिफरंट केसेस आहेत, त्या नेक्स्ट लेक्चरला होतील. ओके.